इकडे माळशिरसचे मोहिते आणि शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळाले। विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते यांनी आम्ही तुतारी घेणार असल्याचं विधान केलंय। भाजपच्या रणजित सिंगांच्या उमेदवारीवरनं नाराज झालेल्या मोहित्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्यात आजच्या त्यांच्या भूमिकेनं पुन्हा एकदा माढ्याचं राजकारण ढवळून निघालंय। त्याला भयाला गाड काय नाही करायचं रणजिताला अडकायच नाही ना आम्ही तुतारी हातात घेतली हा घेतली मी घेतली। तुतारी हाती घेण्याचं आमचं ठरलंय असं म्हणत जयसिंह मोहितेंनी मोठं विधान केलंय। माढा मतदारसंघात मोहिते पुन्हा शरद पवारांकडे परतणार हे जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जातं। धैर्यशील मोहितेंनी प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे काका जयसिंह मोहितेंनी आमचं ठरलंय असं सांगत शरद पवारांशी औपचारिक चर्चा बाकी असल्याचं म्हटलंय। हे निश्चितपणे आता त्यावेळेचं वातावरण वेगळं आहे, पण आम्ही ठरवलेलं आहे की तुतारी हातात घ्यायचे। आता फक्त पवार साहेबांशी जाऊन चर्चा करायची आहे म्हणून भया किंवा ते बोलत की माढा सोलापूर हे लोकसभा आणि बारामती हे लोकसभेची सीट गेल्याच BJPच्या, परंतु मान परत माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा ह्या विधानसभेच्या सीटसुद्धा गेल्या भाजपच्या गेल्या। त्या आता धनुष्यबाणाशी येणार। मुलं भाजप म्हणत असली तरी यंदा आपण ऐकणार नसल्याचं जयसिंह मोहिते म्हणाले। हे विजयसिंह मोहिते आहेत। त्यांचे पुत्र आणि भाजपचे विधान परिषदेतील आमदार रणजित सिंग मोहिते, विजयसिंहांचे बंधू जयसिंह मोहिते आणि विजयसिंहांचे पुतणे धैर्यशील मोहिते। यापैकी रणजित सिंग आणि धैर्यशील दोन्ही भाजपच्या पदावर आहेत, मात्र विजयसिंह आणि आमचा कोणताही पक्ष नसल्याचं जयसिंह मोहितेंनी म्हटलंय। महत्वाचा मुद्दा रणजितदादाला आम्ही वाळीत टाकलेला आहे। रणजितदादाला सांगितलं 8 तारखेला तू आमच्याबरोबर बसायचं, तो पण तू आमच्याबरोबर बसायचं नाही, तू तुमचे फडणवीस साहेब आणि सगळे हे आमचे मुलं तर काय ते अजून BJPच करतात, पण मी ह्यांची शेंडी काय सोडत नाही। ह्यांना ते तुतारीच वाजवायला होणार आहे भयाला आणि रणजितदादा नाही, रणजितदादा येत नाही पण भयाला सांगणार आहे। त्याला काय शेंडी धरून करतो की मी ते कुठं जातो। आता रणजितदादा कसं आहे आमदार आहे त्यामुळं त्याला काय बोलायला येत नाही। माढा लोकसभेतल्या 6 तालुक्यांमध्ये करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माणचा समावेश आहे। 2019ला भाजपचे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शिंदेंविरोधात 85,764 मतांनी जिंकले। राष्ट्रवादीला करमाळा, माढा आणि सांगोल्यात लीड होतं। माळशिरस, माण, फलटणमध्ये निंबाळकर पुढे होते, पण निंबाळकरांच्या 85,000च्या विजयी मताधिक्यात एकट्या मोहिते पाटलांच्या माळशिरसचा वाटा 1 लाखांचा होता। रामराजे निंबाळकरांनी भाजप उमेदवाराविरोधात जेव्हा मेळावा घेतला त्यात धैर्यशील मोहितेंच्या प्रचारावेळीही समर्थकांनी तुतारीवर लढण्याचा आग्रह धरला होता। त्यात अमोल कोल्हेंनी मोहितेंची भेट घेत लोकांच्या मागणीनुसारच विचार होईल असं म्हटलंय। युती वरिष्ठ पातळीवर आहे, स्थानिक पातळीवर नाही। स्थानिक पातळीवर आम्ही करणार पण नाही। तो कुणाचं डोलाला उठसून लावताय आम्हाला? चूक करू नये, भविष्यात आपली मुलं आहेत। युती करा, महायुती करा, आमचं त्याबद्दल दुमत नाही। परंतु आता कसं आहे लय कुया पिळण्यात मजा नाही। काय झालंय 2 आंबन हाडाभर पाणी। विचार करायला वेळ घालवू नका, नाहीतर शंकरराव अण्णांच्या सारखं पश्चाताप करावा लागेल। आणि दिली तर अपक्ष का तुतारी आणि बाबांना नाही मिळली पण आपल्या विचाराचं कोणतरी येईल। त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी 1,05,000चं लीड दिलं, त्या ठिकाणी मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल, त्यांनाही उमेदवारी मिळली नाही। पण मागाशी ज्या वेळेस तुतारीचा उल्लेख केला गेला त्यावेळेस सगळ्यांनी एकच जल्लोष केला की तुतारी घेतली पाहिजे हातात। ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे। सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवार साहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी
अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली नाहीये. द्यायचं निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बातमी नाहीये. ठीक आहे, आता आपल्यात नवीन उमेदवार कोण असणार आता? मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्स सुद्धा हटेल, की जस्ट वेट अँड वॉच. मोहिते माळशिरसचे असले तरी आजूबाजूच्या परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाजप उमेदवाराविरोधात तुतारी हाती घेण्याचं स्वतः मोहितेंनी म्हटलंय आणि समर्थकांनी अधिकृत घोषणेआधीच प्रचाराचे पोस्टरही फिरवले. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात माढ्यात काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. रवी लवेकर, TV9 मराठी, अकलूज माळशिरस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.